कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यातील साखराळे येथील राजाराम बापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारल्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाला 3,000 रुपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन 50 रुपये जादा द्यायचे, तसेच 3,000 रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन 100 रुपये दर देण्याचे ठरले। तसेच चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन 3,100 रुपये दर निश्चित झालाय। कोल्हापूर जिल्ह्याच्या या पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। ही मागणी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी फेटाळली आहे। म्हणूनच राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन जयंत पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलन करण्याची घोषणा 4 दिवसांपूर्वी केली होती। त्यानुसार आज सकाळी सर्व कार्यकर्ते साखराळे येथील राजाराम बापू पाटील कारखान्यावर एकत्र आले। काही कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून प्रशासनाचा निषेध केला आणि कोल्हापूर पॅटर्ननुसार दर मिळाला पाहिजे अशी जोरदार घोषणा दिल्या। कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे पोलीस बंदोबस्तही जास्त होता। तासगाव तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले, तर धुके आणि ढगाळ वातावरणामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणावर डावणी, करपा आणि घडकुजीचा मोठा प्रादुर्भाव झालाय। द्राक्ष बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। तालुक्याच्या आमदार आणि खासदार यांनाही सवड नसल्याचं दिसतंय। तालुक्याचा कणा असणारा द्राक्ष बागायतदार शेतकरी मातीत गेला, मात्र त्यांची साधी चौकशी करण्याची तसदीही दोन्ही नेते घेताना दिसत नाहीत। शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतोय। तासगाव तालुक्यात पावसाने डावणी आणि घडकुजीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसलाय। फुलोऱ्यात असलेल्या द्राक्ष बागांच्या घडामध्ये पावसाचं पाणी साचल्याने आणि ढगाळ वातावरण यामुळे बागेतील घड कुजून चाललेत। द्राक्ष बागा रोगाने घायाळ झाल्या असून पोंगा अवस्थेत आणि पहिल्या दुसऱ्या डिपिंगच्या अवस्थेत असलेल्या बागेतील पानांवर आणि घडावर डावणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। पहाटेच्या वेळी धुके पडल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होतोय। वातावरण बदललं नाही आणि डावणी आटोक्यात आला नाही तर हंगाम तर वाया जाईल। औषधे, खते आणि मजुरांवर केलेला खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे या भीतीने शेतकरी हादरलेत। सांगली व कुपवाड शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी वारणा उद्धव योजना राबवावी हे मदन भाऊ पाटील यांचं स्वप्न होतं। मात्र त्यांच्या नावाला विरोध करण्यासाठी व ही योजना पूर्ण न होण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्य या योजनेला विरोध करत थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी करत आहेत। पण वारणा योजना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या महापालिकेला परवडणारी आहे। भविष्यात दोन्ही योजना रखडल्या तर पापाचं धन कोण, याची जबाबदारी कोण घेणार हे जाहीर करावं असं आव्हान मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेकरे यांनी दिले। ते म्हणाले, सांगली व कुपवाडला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी 2005 मध्ये स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी वारणा उद्धव योजना मंजूर करून आणली। त्यासाठी 79 कोटींचा निधी देखील मिळवला होता। मात्र या योजनेत बदल झाला। आता पुन्हा मदन भाऊंचं स्वप्न साकार करण्यासाठी वारणा पाणी योजनेसाठी आमचा लढा सुरू आहे आणि ही योजना मंजुरीच्या दृष्टिक्षेपात असताना काहींनी याला विरोध करत थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी केली। मदन भाऊंचं स्वप्न पूर्ण होत असताना काही झारीतील शुक्राचार्य याला विरोध करतात हे दुर्दैवी असल्याचं आनंद लेंगरे यांनी सांगितलं। सांगली जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं कोट्यवधींचं नुकसान झालं। या द्राक्ष बागांचे तात्काळ पंचनामे करा, पीक कर्ज माफ करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज, जत, पलूस, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात लाख ते 1.25 लाख एकरवर द्राक्ष बागा आहेत। या द्राक्ष बागा काही फ्लोरिंग अवस्थेत आहेत तर काही बागांमध्ये द्राक्ष तयार अवस्थेत आहेत किंवा तयार व्हायला लागलेत। या तिन्ही अवस्थेतील द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे 4 ते 5 लाखांचं नुकसान झालंय। फळकूज, दावण्या, द्राक्षमण्यांना क्रॅक गेलेत। गतवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन झालं होतं, त्यामुळे उत्पादन खर्चा एवढा दर मिळाला नाही, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना फटका बसला होता। यंदा पाण्याची कमतरता असताना द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी टिकवल्या होत्या, त्यात अवकाळी पावसाने 3 तेरा वाचलेत। काही बागात पाणी साचले, रोगाने बागा भरल्या। द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे, पण अवकाळीमुळे सारे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत। त्यामुळे नुकसानग्रस्त बागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पीक कर्ज माफ करावं। सदर निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत ठिय्या मारणार असा इशारा खराडे यांनी दिला।
सांगलीतील सुंदरनगरमध्ये वारांगणा महिलांनी कॅन्डल मार्च काढत एड्स दिन साजरा केला. सांगलीतील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राकडून या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार खैरनार, माजी नगरसेविका अनारकली कुर्णे, जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रमोद संकपाल, दीपक मुळे, मुल्ला मॅडम, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या प्रभारी अध्यक्षा सैफिना शेख, जानका चनाळ यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. यावेळी हातात मेणबत्ती प्रज्वलित करत महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काकडवाडी, कुमठे, कोगनोळी, कदमवाडी या भागांची पाहणी करून अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. जिल्ह्यातील 4,239 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांची तातडीने सर्वे करून त्याचा डेटा तयार करून शासनाकडे तातडीने पाठवण्यात येणार असून तात्काळ मदत दिली जाणार आहे. द्राक्ष बागेची नुकसान भरपाई वेगळी धरली जाणार आहे, तर ज्वारी, आंबा, पपई यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मागील वर्षी अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये, बागायत क्षेत्रासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर, फळपीक क्षेत्रासाठी 22,500 प्रति हेक्टर मदत दिली गेली. तर आता झालेल्या अवकाळी पावसाने काकडवाडी येथे ज्वारीचे 12 हेक्टरचं नुकसान झाले, तर द्राक्ष पिकांचे 40 हेक्टरपर्यंत नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, परंतु शेतकऱ्यांनी हतबल न होता संकटाला सामोरं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मिरजेत नदीवेस शास्त्री चौक येथे शेतकरी संघटनेचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. उसाला 1 टनाला 5,000 रुपये दर मिळाला पाहिजे. 2 कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करा. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करा. वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा. बेदाणा शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट करा. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा. 1 लिटर दुधाला 1 लिटर पेट्रोलचा दर मिळाला पाहिजे. गाईच्या 1 लिटर दुधाला 1 लिटर डिझेलचा दर मिळाला पाहिजे. यांसह आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालकमंत्री यांनी 8 दिवसाच्या आत बैठक लावावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या ऑफिसला टाळे ठोकू आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनावरे सोडू आणि बेमुदत धरणे आंदोलन करू असा इशाराही शेतकरी संघटनेने दिला. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शहरातील खोकी पुनर्वसन करण्याच्या अटीवर काढली होती, मात्र अद्याप 1,000च्या वर खोक्यांचं पुनर्वसन झालं नाही. प्रथम शहरातील खोकीधारकांचं पुनर्वसन करा, तोपर्यंत एकाही खोक्याला हात लावू देणार नाही असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी खोकीधारक गाळेधारकांच्या मेळाव्यात महापालिका प्रशासनाला दिलाय. शहरातील खोकीधारक गाळेधारकांचा मेळावा येथील दैवज्ञ भवनमध्ये पार पडला. या मेळाव्यात पृथ्वीराज पवार मार्गदर्शन करत होते. मेळाव्याला युवा नेते गौतम पवार, संयोजक गणेश मार्कट, गाळाधारक व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कोरते, युवराज गायकवाड, कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास शिंदे, शैलेश पवार, आफताब शेख, संजय शिंदे, गणेश कांबळे, चंद्रकांत जगताप आणि खोकीधारक गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौतम पवार म्हणाले, जुनी थकबाकी भाडेवाढ चुकीची आहे. खोकीधारकांच्या मागण्या रास्त आहेत. चर्चेने प्रश्न सुटणार आहे, मात्र महापालिका प्रशासनाने आडमोठेपणा अवलंबल्यास जशास तसं उत्तर द्यावं लागेल. खोकी हटवायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावू असा इशारा दिला.